एका शहरामध्ये एक आमदार राहत होता. आमदार बिचारा राब 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 राबायचा. मतदारसंघातील सगळे प्रश्न सोडवायचा. आज या गावाला भेट, उद्या त्या गावाला भेट, लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जायचा. खूप खूप कष्ट करायचा. त्याला दिवस रात्र कधी संपला, कधी आला, कधी गेला, काही कळायचं नाही. दिवसभर काबाड कष्ट करून काम करून पार थकून जायचा आणि रात्री झोपल्यानंतर पार अंग अंग असं दुखल्यासारखं व्हायचं. बिचाराकडे एकच गाडी होती कशी बशी आणि त्याचे हप्ते द्यायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नसायचे. एवढा कष्ट करायचा आणि अनेक वर्षापासून तो आमदार होता. एवढं असून सुद्धा राज्यामध्ये एवढी सुबत्ता असताना सुद्धा, बाकीचे मंत्री होत असताना सुद्धा तो मंत्री होत नव्हता. ही सल, ही खंत त्याच्या मनामध्ये नेहमी असायची. मी एवढं काम करतो, एवढे कष्ट करतो, लोकांचे प्रश्न सोडवतो, 24 तास लोकांना वेळ देतो. आज माझ्याकडे बंगला सुद्धा नाही, अगदी 4 रूमच्या घरामध्ये कसा बसा मी राहतो. त्यामध्येच कार्यकर्ते येणार, त्यामध्येच स्वयंपाक, त्यामध्येच हॉल, बैठक आणि अशा पद्धतीने कसं बसं जीवन चालू होतं. एक मोडकी तोडकी गाडी होती चांगली. लोकांनी बघा, शेजारच्या मतदारसंघातील आमदाराकडे बघा, फॉर्च्युनर गाडी, डिफेंडर गाडी, रेंज रोव्हर गाडी, बुलट, काय काय भला मोठा बंगला. आणि असं तर बातमीमध्ये येतंय की आता ते लवकरच मंत्री होणार आहे. मग त्या आमदाराच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी सुद्धा एवढं कष्ट करतोय, मग माझ्यात आणि त्याच्यात नेमका फरक काय. आणि मग तो ठरवतो एक दिवस वेळ काढून त्या आमदाराला भेटायचं. आणि मग तो आमदार त्या शेजारच्या आमदाराला एके दिवशी फोन लावतो आणि म्हणतो, मला थोडा तुमचा वेळ हवा आहे. मग तो शेजारचा आमदार खुश होतो. बघा, मी किती मोठा आमदार आहे, मी आता लवकरच मंत्री होणार आहे, माझ्याकडे बक्कळ पैसा आहे, सोनं नाणं आहे, माझी विदेशामध्ये प्रॉपर्टी आहे, माझी पुणे मुंबई अशा मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, जमीन आहे. आणि हा एक साधा गरीब आमदार मला फोन करत आहे आणि माझी वेळ मागत आहे. आणि तो म्हणतो ठीक आहे, उद्या 4 वाजता तुम्ही मला भेटू शकता, थोडा फ्री वेळ माझ्याकडे आहे. आणि मग ठरल्या वेळेप्रमाणे दुसऱ्या दिवशी 4 वाजता हा आमदार त्या आमदाराच्या भेटीला जातो. आणि मग दोघंजण निवांत बसलेले असतात. पिये वगैरे लांब असतात, दोघंजण एकाच खोलीमध्ये बसलेले असतात. आणि मग चर्चेला सुरुवात होते. तो आमदार म्हणतो की मी एवढा राब राबत आहे, एवढं कष्ट करत आहे, तरीसुद्धा माझी गरिबी संपत नाही. नेमकं कारण काय. आणि मी अनेक वर्ष आमदार होऊन सुद्धा कोणीही माझा मंत्रिपदासाठी विचार करत नाही. आणि मग तो श्रीमंत आमदार म्हणतो, तुम्ही उष्णोजल घेतलं नाही का. मग तो गरीब आमदार म्हणतो, हा उष्णोजल नेमकं काय प्रकार आहे. आणि मी सुद्धा लांबून कानावर त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे चर्चेमध्ये, परंतु त्याबद्दल कधी जाणून घेतलं नाही. मग त्यावेळेस तो म्हणतो, तुला उष्णोजल घ्यावंच लागेल, त्याशिवाय तुझ्या जीवनामध्ये बदल होणार नाही, त्याशिवाय तुझ्याकडे चांगली कार येणार नाही, त्याशिवाय तुझा मोठा बंगला होणार नाही, त्याशिवाय तुझं पुण्यामध्ये मोठं घर होणार नाही. आणि जर हा तुला बदल घडवून आणायचा असेल तुझ्या जीवनामध्ये, भारतामध्येच नव्हे तर विदेशामध्ये, लंडनमध्ये सुद्धा तुझी प्रॉपर्टी होईल. यदा कदाचित तुला जर उद्या भारत सोडून जाण्याची वेळ आली तर विदेशामध्ये सुद्धा तुझी प्रॉपर्टी असली पाहिजे, तुझं घर असलं पाहिजे. आणि ही सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे. आणि हा सगळा चमत्कार एका उष्णोजलने झालेला आहे. मग म्हणतो, ठीक आहे, मला पण ते उष्णोजल हवं आहे, परंतु त्यासाठी काय करावं लागेल. तो म्हणतो, दूर ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये तुला यावं लागेल. तिथं एक अशोक खरात नावाचा बाबा आहे, त्या बाबाला भेटावं लागेल. आणि मग तो बाबा तुला एका बंद खोलीमध्ये घेऊन जाईल. खोलीमध्ये गेल्यानंतर तो लाईट बंद करेल, तरीसुद्धा अर्धा प्रकाश अर्धा लाईट अशा पद्धतीचं असेल. आणि मग तो तुला हळूच उष्णोजल देईल. आणि ते दिव्य उष्णोजल पिल्यानंतर तुझ्या अंगामध्ये शक्ती संचारेल आणि तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील.
गरीब आमदाराचा यावर विश्वास बसेना, परंतु मनामध्ये लालसा होती, अनेक दिवसाची चाहत होती आणि त्यामुळे तो तयार झाला. तो गरीब आमदार म्हटला की माझ्यासाठी एकदा वेळ काढा, आपण दोघं जाऊ आणि ते उष्णजल 100% घेऊ. कारण आता त्या उष्णजलशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. मी इतके कष्ट केले, इतकं राबलो तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये काहीच फरक पडायला तयार नाही. आणि मग श्रीमंत आमदाराने एक फोन घुमवला आणि लगेच अपॉइंटमेंट घेतली. म्हटला पुढच्या महिन्याच्या सोमवती अमावस्येला तुम्हाला यावं लागेल आणि तुम्हाला ते दिव्य उष्णजल प्राशन करावं लागेल. आणि मग ठरल्याप्रमाणे दोनही आमदार वेळ काढून त्या दिवशी त्या अशोक खरातच्या दिव्य अशा बंगल्यामध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये एक विशिष्ट अशी शक्ती संचारायला सुरुवात होते आणि ती शक्ती संचारल्यानंतर तो गरीब आमदार असा भारावून जातो. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर बरीच अशी वेटिंग लाईन असते. तो भारावून जातो. तो बघतो इथं तर आपल्या सोबतचे अनेक आमदार आलेले आहेत, काही मंत्रीसुद्धा आहेत, अगदी काही कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत, काही सचिवसुद्धा आहेत, काही IAS अधिकारीसुद्धा आहेत, काही IPS अधिकारीसुद्धा आहेत. आणि एवढं सगळं असताना मी महिलाबद्दल बोलणार नाही, त्या आहेत की नाही हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि मग तो गरीब आमदार हे सगळं पाहून भारावून जातो. एवढे मोठे आमदार, IAS अधिकारी, IPS अधिकारी पाहून त्याचा 100% विश्वास बसतो की माझंसुद्धा आता नशीब बदलणार आणि मलासुद्धा पवित्र असं उष्णजल प्यायला भेटणार. आणि मग जवळपास 2 तास वेटिंग केल्यानंतर त्यांचा नंबर येतो. दोनही आमदार आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर एकदम हसत मुखाने, प्रसन्न मुद्रेने अशोक आतमध्ये बसलेला असतो. आणि मग तो त्यांचं हसून स्वागत करतो आणि विचारतो, बालका नेमकी काय समस्या आहे? मी तुमच्याबद्दल जाणून आहे. तुमची सगळी कुंडली तयार आहे. तुमच्या घरामध्ये नेमकी काय समस्या आहे? नवरा बायकोमध्ये नेमकी काय समस्या आहे? तुमच्या पूर्वजन्मीची नेमकी काय समस्या आहे? या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. मागच्या जन्मामध्ये तू एक राजपुत्र होतास, परंतु या जन्मामध्ये तू एक आमदार होऊन सुद्धा नेमका दरिद्री का राहिलास? तुला मंत्रीपद का भेटत नाही? याचं कारण तुला माहीत आहे का? तू तुझ्या पूर्वजन्मामध्ये केलेल्या अशा काही चुका आहेत आणि त्या चुका जर तुला दुरुस्त करायच्या असतील तर तुला काही तांत्रिक कार्य करावं लागेल, काही अघोरी विद्या करावी लागेल, काही दोष काढून टाकाव्या लागतील, काही विधी कराव्या लागतील आणि काही निषेध पाळावे लागतील. आणि हे जर करायची तयारी असेल तर मग मात्र तुला तुझी प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. हा आमदार बघ, हा आज लवकरच ज्यावेळेस आता मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यामध्ये याचं नाव असणार आहे. याच्याकडे बघ किती गाड्या आहेत, याच्याकडे बघ किती बंगले आहेत आणि हे सगळं तुझ्याकडे होऊ शकतं. आणि हे जर करायचं असेल तर तुला पूर्णपणे अगोदर विश्वास ठेवावा लागेल, श्रद्धा ठेवावी लागेल. येथे कसलीही अंधश्रद्धा नाही, कसलाही चमत्कार नाही. जर मनोभावे तू जर समर्पण केलं, लक्षात घे तू जीवनामध्ये जन्माला आलेला आहेस, परंतु तू कोण आहेस याची तुला ओळख आहे का? तू जन्माला का आला आणि मृत्यूनंतर नेमका कुठे जाणार आहेस हे तुला माहीत आहे का? तुझ्या जीवनाचा उद्देश काय? तू यासाठी गरिबीमध्ये जगण्यासाठी जन्माला आलेला आहेस का? याचा विचार कर. आणि तुला जर काही कमवायचं असेल, लक्षात घे तुला जर काही कमवायचं असेल तर काही गमवावं सुद्धा लागतं, काही खर्च करण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते. हा चिंचोका आहे, हा काही साधा सुद्धा चिंचोका नाही, हा दिव्य चिंचोका आहे. हा चिंचोका एका पवित्र कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आणि तो पवित्र कपडा नेहमी तुझ्या घरामध्ये ठेवायचा. माझ्या माहितीस्तव असे तू किमान 5 चिंचोके खरेदी करायला हवेत. एक चिंचोका तुझ्या घरामध्ये, एक चिंचोका तुझ्या ऑफिसमध्ये, एक चिंचोका हमेशा तुझ्या जवळ असला पाहिजे, एक चिंचोका गाडीमध्ये आणि एक चिंचोका मी सांगेल त्या ठिकाणी अमावस्याच्या दिवशी रात्री 12 वाजता पुरायचा. असे 5 चिंचोके. आणि हा साधासुद्धा चिंचोका नाही, हा दिव्य चिंचोका आहे. हा तयार करण्यासाठी मी भरपूर कष्ट घेतलेले आहेत.
भरपूर खर्च केलेले आहेत. हा काही झाडाला लागलेला साधा चिंचोका नाही, हा प्राप्त केलेला एक विद्येच्याद्वारे प्राप्त केलेला चिंचोका आहे. त्यामुळे याची किंमत 1,00,000 रुपये आहे. हे 5 चिंचोके 5,00,000 रुपये. आणि एक मध आहे जो 4,00,000 रुपये किलो आहे. हा काही साधा मध नाही. तो पिल्यानंतर तुझ्यामध्ये एक दिव्य शक्ती निर्माण होईल आणि त्यामुळे हा 1 किलो मधसुद्धा तू घेणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दोनही नाही घेतलं तरी चालेल, परंतु उष्णोजल घेतल्याशिवाय तुला पर्याय नाही. उष्णोजल ऐकल्यानंतर तो आमदार प्रसन्न झाला, खुश झाला, कारण तो आलाच होता उष्णोजल पिण्यासाठी. आणि मग तो म्हटला, ठीक आहे, मी चिंचोके घ्यायला तयार आहे, मध घ्यायला तयार आहे, तुम्ही अजून काही सांगितलं तरी घ्यायला तयार आहे, परंतु अगोदर लवकर मला ते उष्णोजल द्या, मला ते प्राशन करायचं आहे. मग तो अशोक बाबा उठला आणि तिथंच टेबलच्या बाजूला उभा राहिला. मग त्याने पॅन्टीची चेन काढली आणि मग त्याने त्याचं डॅश डॅश काढलं आणि त्यामध्ये त्याने डॅश डॅश पाणी काढलं आणि मग त्या ग्लासमध्ये ते पाणी आल्यानंतर त्याने त्याची चेन बंद केली आणि मग त्या पाण्यामध्ये अजून काहीतरी मिक्सिंग वगैरे केलं आणि मग त्यामध्ये थोडा मध टाकला, त्यामध्ये थोडं कप सिरप टाकलं, त्यामध्ये अजून काहीतरी टाकलं, त्यामध्ये अजून त्या व्हायग्रा वगैरे काय गोळ्या टाकायच्या त्या टाकल्या आणि त्याचं असं मिश्रण बनवलं. परंतु हे पाहून त्या गरीब आमदाराला थोडं ऑड वाटलं. बाकीचं मिश्रण ठीक आहे, थोडा मध ठीक आहे, थोडा काय गोळ्यात कोणत्या होत्या त्याला काही मेळ लागला नाही ते ठीक आहे, काही असतील त्या आयुर्वेदिक गोळ्या, परंतु त्याने चेन काढून जे काढलं ते पाहून मात्र त्याला थोडं किळसवानं वाटलं. परंतु तितक्याच क्षणामध्ये त्याला शेजारी बसलेला आमदार दिसला. त्याच्या हातामधल्या सोन्याच्या अंगठ्या दिसल्या, गळ्यामध्ये असणारी सोन्याची चेन दिसली, बाहेर उभा असणारी 1 कोटीची गाडी दिसली. आणि मग यासाठी हे तर उष्णोजल प्राशन करणं गरजेचं होतं. त्याला वाटलं अगदी 1 सेकंदाचा खेळ आहे, रोज रोज थोडंच प्यायचं आहे. आणि मग त्याने मनाला सावरलं आणि मग तो बाबा म्हटला, घ्या हे उष्णोजल, एकदा प्राशन करा. आणि मग त्याने ते हातामध्ये घेतलं आणि गाटा 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 पिऊन टाकलं. अशी ही कहाणी आहे मित्रांनो. आणि या कहाणीच्या आड तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं बाहेर कसं आलं, लक्षात घ्या, हे सगळं बाहेर येऊ शकतं. एका बंद दरवाजाच्या आतमध्ये काय झालं हे बाहेर येऊ शकतं. परंतु ओपनली अजितदादा त्यांच्या बंगल्यावरून निघाले ते CCTV फुटेज बाहेर येत नाहीत. एवढंच नाही तर विमानतळावरून गेटमधून प्रवेश केल्यानंतर विमानामध्ये बसतानाचे CCTV फुटेज बाहेर येत नाहीत, येणार नाहीत. इतके दिवस झालं, 2 महिने उलटून गेलं अजितदादांना जाऊन, अजून CCTV फुटेज बाहेर यायला तयार नाहीत आणि येणारही नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि उद्या यदा कदाचित जर असे CCTV फुटेज जर दिले तर त्यावर विश्वास कोणी ठेवील का? त्यामध्ये नक्कीच काहीतरी घोळ झालेला असेल ही शंका कायम राहील. आणि अशा पद्धतीने या ओशनो कहाणीमध्ये अजितदादांचं काय झालं हे आता विसरून जायला हरकत नाही. आपलं मत नक्की कळवा.